नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील 41 लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही हे अपडेट पाहू शकता. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील 41 लाख विद्यार्थ्यांना लाभ. दिनांक 15. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल 165 कोटी रुपयाच्या निधीस प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली असून राज्यभरातील सुमारे 41 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या 41,43,054 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांनी शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावानुसार 165 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या महानगरपालिकांकडून त्यांच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना दप्तर किंवा त्यासाठीची रक्कम दिली जाते त्या शाळातील विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय योजनेतून वगळण्यात येणार आहे. सरकारकडून आधीच मोफत पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन यासारख्या योजना राबवल्या जात असताना आता मोफत दप्तरांची भर पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट दिलासा मिळणार आहे. मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, दप्तरांचा दर्जा आणि वेळेत वितरण यावरच या निर्णयाचे यश अवलंबून राहणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात या ठिकाणी सुरू झाली आहे. ही योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या विद्यमान योजनेअंतर्गतच राबवली जाणार आहे. दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने त्यासाठीचा खर्च संबंधित निधीतूनच करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. या दप्तरांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश देखील देण्यात आले असून खरेदी प्रक्रियेत उद्योग विभागाच्या नियमामध्ये या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे हे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या शाळांतील 41 लाख विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार असल्याची अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे व सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.